हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ट्रेंडिंग मराठी. मैत्रिणींनो, फॅशनच्या दुनियेत रोज नवनवीन अपडेट्स येत असतात. ज्याप्रमाणे साडीमध्ये रोज नवीन ट्रेंड येतात, तसे ज्वेलरीमध्ये देखील आपल्याला नवीन ट्रेंड पाहायला मिळत असतात. असंच दागिन्यांमध्ये बोरमाळ घालण्याचा खूपच ट्रेंड आहे. या बोरमाळेला ढोलमाळ असे देखील म्हणले जाते. तसा हा दागिना पारंपरिक आहे, पण त्याला मॉडर्न टच मिळाल्यामुळे त्याची खूपच लोकप्रियता वाढली आहे. आधी अशी प्लेन एक पदर बोरमाळ घालण्याची परंपरा होती. हे ढोलमणी आतून पोकळ असतात किंवा बरेच कारागीर त्यात लाखाचं काम करतात किंवा लाख भरतात. त्यामुळे सोन्यामध्ये बनवण्यासाठी ही कमी सोन्यातही बनते. सध्या बोरमाळेमध्ये असे रंगीत क्रिस्टल मणी वापरून एक सिंपल पण आकर्षक लुक केला जातो. हे ढोलमणी मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांमध्ये गाठून असे बोरमाळ मंगळसूत्रही घालण्याची खूपच फॅशन आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडं मॉडिफिकेशन करून यात 2 पदर, 3 पदर किंवा 4-5 पदर बोरमाळ ही फार ट्रेंडी लुक देतात. त्याचप्रमाणे अशा 2-3 पदर बोरमाळेमध्ये पेंडंट ही फार छान दिसतात. टेम्पल ज्वेलरीमध्ये अशा बोरमाळ वापरून वेगवेगळ्या रंगाच्या टेम्पल बोरमाळ खूपच फॅशनमध्ये आहेत. गोल्डन बोरमाळ सोबतच ऑक्सिडाइज बोरमाळ देखील खूप लोकप्रिय होत आहे. गोल्डन आणि ऑक्सिडाइज्ड असे कॉम्बिनेशन बोरमाळ ही बायका खूप प्रेफर करतात. कोल्हापुरी साजला बोरमाळेचा टच दिल्याने दोन्ही पारंपरिक दागिने प्रत्येक वयोगटातील महिलांमध्ये लोकप्रिय बनलेले आहेत. अशी ही बोरमाळ हल्ली साडी, पंजाबी ड्रेस पासून अगदी फॉर्मल शर्टवरही खूप कॉन्फिडेंटली घातली जाते. तर मैत्रिणींनो, आजच्या बोरमाळेचे कलेक्शन आणि माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.